हेलो गुड मॉर्निंग फ्रेंड। तो गाइज आज है डे 6 और हम उठ चुके हैं, नहा धो के तैयार है, रेडी हो चुके हैं। अभी यहाँ से है मनमाड 10 किलोमीटर है। देखते हैं अभी वहाँ जाके हमको बहुत कुछ लेना है, जैसे कि हैंड ग्लव्स हो गए और उसके साइकिल का भी कुछ प्रॉब्लम है, वो भी मनमाड में जाके देखेंगे। यहाँ से 10 किलोमीटर ही, ज़्यादा दूर नहीं है। और देखते हैं अभी कैसे होता है, क्या होता है, क्योंकि इतने जल्दी तो मेरे को नहीं लगता कि कोई दुकान शॉप वगैरह खुला होंगे, क्योंकि वो बहुत जल्दी जा रहा है। मैंने उसको बोला था थोड़ा लेट उठते आज 7-8 बजे, क्योंकि यहाँ से वहाँ जाने के लिए टाइम लगेगा थोड़ा, और वो सुबह सुबह दुकान भी नहीं खुलेगी ना। लेकिन वो बोल रहा है नहीं चलो आगे जाएंगे। देखते हैं, अगर दुकान मिलती है तो अच्छी बात है, नहीं मिलेगी तो फिर भी अच्छी बात है। मैं तो आगे ग्लव्स ले ही लूँगा, नहीं तो दोस्त को कॉल करके कुछ ना कुछ जुगाड़ कर ही लूँगा। उसकी भी साइकिल का प्रॉब्लम है, अगर उसका सॉल्व हो गया तो ठीक है, नहीं तो वैसे ही आगे बढ़ेंगे। और गाइस वीडियो को लाइक शेयर सब्सक्राइब कर दो, क्योंकि अभी अपन साइकिल जर्नी पे निकले हुए 15,000 साइकिल की राइड करने वाले। अभी अपना 6ठा दिन है, देखते हैं अभी क्या क्या मुश्किल आती है। और रात को ना जिसने खाना खिलाया था ना दोपहर को, उसी ने रेनकोट वगैरह दिया है, ये देख सकते हो, रेनकोट वगैरह दे दिया। आए थे, उन्होंने पूछा था रेनकोट है क्या, तो मेरे पास नहीं था। मैंने दोपहर में बोल दिया नहीं है, आगे जाके ले लेंगे। तो शाम को उनका कॉल आ गया कि कहाँ पे हो तुम लोग। हम बोले पेट्रोल पंप पे रुके, बोले मिलने के लिए आ रहे। तो आ गए और रेनकोट लेके आ गए और रेनकोट लेके भी दे गए, अच्छी बात है। चलो अभी मिलते हैं आगे सीधा। सो गाइज एक नया एंगल ट्राई किया है, पता नहीं कितना हिल रहा है, क्या है, स्टेबल है, थोड़ा सा ट्राई करते हैं। मैं कोशिश करता हूँ थोड़ा सा एंगल सही करने की, ज़्यादा गिम्बल ही लेना, आगे जाके मैं सही करता हूँ। रुको, तो एंगल सेट हो गया है, कुछ इस तरह से लग रहा है। मेरे को बता देना कैसा लग रहा है। और जहाँ पे भी प्लेन रोड वगैरह रहेगी ना, वहाँ पे मैं ट्राई करूँगा कि इस एंगल से शूट ले सकूँ। थोड़ा मुश्किल है लेकिन ट्राई करेंगे, क्योंकि देखो रिस्क लेके मैं शूट कर रहा हूँ, क्योंकि कैमरा बहुत ज़्यादा हिल रहा है और बहुत ज़्यादा रिस्क है कि माउंट टूटने का वगैरह। और अगर माउंट टूट गया तो भाई मेरे को फिर कैमरा ही नहीं है। फिर भी मैं रिस्क लेके थोड़ा सा कर रहा हूँ, और मैं देख रहा हूँ किस तरह से कैमरा हिल रहा है, उसका जुगाड़ भी कर दूंगा कुछ ना कुछ, जिससे कि कैमरा हिले ना। अभी देखते हैं, अभी आगे जाके दिमाग में अभी चल रहा है एक चीज़, उसको करते हैं अभी, थोड़ा सा वर्कआउट करते हैं, प्लान में लाते हैं थोड़ा सा। और मस्त दिख रहा है एंगल, और बहुत सारे अभी ऐसे एंगल से शूट ले लेंगे, जिससे कि आपको भी मज़ा आएगा और आगे का एंगल भी मैं दिखा सकूँगा आप लोगों को। और अभी हम निकले हैं शिरडी से, आगे है 50 किलोमीटर। और यहाँ से मनमाड करके गांव है, वो 10 किलोमीटर आगे है। और अपना दोस्त भी वहीं पे है, उसको एक बार कॉल करेंगे और देखते हैं क्या बोलता है, उसके साथ बातचीत करके आगे जाएंगे। वहाँ पे अपने को काम भी है थोड़ा, जिस सुबह मैंने बताया था। भाई कुत्ता आ गया था भाई, कुत्ता, भाई साहब कुत्ता आ गया था। यहाँ से दांत निकाल के दो कुत्ते भागते हुए आ रहे थे। मैं रुक गया। अगर जब भी कोई कुत्ता भौंकता है ना, रुक जाओ, नहीं तो पीछे पड़ जाएगा। पीछे पड़ेगा तो देखो आप गिरोगे, बहुत कुछ हो सकता है, क्योंकि आप उसको लात मारने के लिए जाओगे तो आप गिरोगे ही गिरोगे। इसलिए उनको मारा मत करो, आराम से निकलो। जहाँ पे भी कुत्ते दिखते हैं आराम से निकलो, ताकि वो आपको कोई परेशानी ना खड़ी करे। नहीं तो काट लिया तो भाई इंजेक्शन लगाओ, ये लगाओ, दिमाग का दही हो जाएगा। तो चलो अभी आगे देखते हैं, कैमरे को बंद कर देता हूँ, आगे जाके फिर सेट करके फिर से रिकॉर्डिंग करेंगे। मित्रांनो बघू शकता किती मस्त हे आहेत डोंगर, आणि बघा मस्त। आता आपण विसापूर पाशी आहे, मला माहित नाही तेच विसापूर आहे का जिथे विसापूर गड आहे आपला, मला तर तसंच वाटतंय। चला आता पुढे जाऊ, मस्त डोंगर आहेत, असेच डोंगर आपल्याला अजून बघायला भेटतील। हळूहळू आपण कव्हर करतोय, अजून आपण पाठी मागायचं आहे, थोडं पुढे जाऊया, मग बघूया आता गाव भेटेल, तिथून आपण खरेदी करूया। आणि हिंदीतून नको व्हिडिओ बनवाय, मला वाटतं आपलं मराठी लोकांपर्यंत पोचलेलं भारी। लय हिंदी करून काय करायचं आहे, मराठी लोकांपर्यंत आपण काय बोलतो ते समजलं म्हणजे बास। चला पुढे जाऊया। तर मित्रांनो आता आपण इथं बिस्किट वगैरे खाल्लेले, नाश्त्यासाठी थांबलो होतो आपण। वाटत काय नाही आहे, अरे काय
वाटामध्ये आपण बिस्किट वगैरे खाल्लेले इथं बसून. तर मस्त जागा आहे, वड आहे मोठा लट, त्या खाली आपण बसलो होतो. सावली पण मस्त आहे. आता इथून आता आपण पुढे निघतोय मनमाड पासून. काय आहे त्याच्या आयला त्या मनमाडचं काय नाव आहे तसलं, मनमाड पासून आपण पुढे आलेलो आहे. तर कमीत कमी 25 किलोमीटर, 15-25 किलोमीटर ती आहे ना. पुढचं काय नाव गावाचं? मालेगाव. तर आता आमचं असं ठरलंय की मालेगावच्या थोडंसं पुढे जाऊन दुपारचा मुक्काम करूया, बघूया मग. आणि तिथंच आपण जेवण वगैरे बनवूया. आता आपल्यापाशी कांदा वगैरे आहे, पण रस्त्यात बघूया काय काय घेऊया आपण सोबत. आणि स्टंट देखो इसका स्टंट देखो अभी. स्टंट देख लो भाई का स्टंट. 2000 सीसी ब्रह्मपुत्रा पड़े 2000 सीसी ब्रह्मपुत्रा गाड़ी का नाम है देखो. तो चलो. तर चला मित्रांनो, आता निघूया इथून. मी पण आता कॅप वगैरे घालतो, हेल्मेट घालून. आता ऊन पण वाढलंय त्यामुळं कॅप घालावं लागेल आणि निघूया आपण आता इथून. बाय बाय. मित्रांनो, आता आपण ना मालेगाव महानगरपालिका, मालेगाव छत्रपती शिवाजी महाराज प्रमुख प्रवेशद्वार तिथे आता पोचलेलो आहोत. म्हणजे मालेगावात आपण आलो आणि दुपारच्या 2:30 वाजलेत. भरूनच आपण निघलेलो आहे. सगळं पॅक केलेलं आहे, काय टेन्शन नाही. तुम्ही बघू शकता पुढे. आता जस्ट आपण पोचलेलो आहे इथं, जस्ट. आणि थोड्याच वेळात आता आपण मालेगाव क्रॉस करून पुढे जाऊया. आणि चांगलं वाटतंय. आणि आज पाण्याची जरा कमतरता पडली आम्हाला, गरमच पाणी सगळं. अरे येड आहे काय, पाण्याची कमतरता पडली आपल्याला थोडी, पण काय टेन्शन नाही. आता पुढं पाणी बघूया आणि जाऊया मग मस्तपैकी आता. तर मित्रांनो, आता आपण बाहेर आलेलो गावाच्या. आणि इथून धुळे 40 किलोमीटर आहे आणि ऊन पण खूप आहे. बघूया आता किती किलोमीटर आपण जाऊ शकतोय. आम्ही दमादमाने चाललोय, कारण की चढ भरपूर लागतात, पण उतार एक पण नाही लागला अजून आम्हाला. उतार एक अर्धा लागला ना तर चांगलं वाटतं, म्हणजे फास्ट पण जातं आणि ताकद पण येते अंगामध्ये, थोडीशी एनर्जी वाजते ना. पण इथं चढ लागतात, उतार लागतच नाही आहेत. कंटिन्यू तसंच चालू आहे. आपला प्लेयर पण पाठीमागेच थांबला आहे. तो अजून किती महाग आहे माहीत नाही मला. तो येईल आता. तो आला की मग आपण पुढे जाऊया मग. तर मित्रांनो, आमच्या जेवणाची सोय अजून काय झालेली नाही, पण पुढे धाब्या होईल. पण त्याच्या अगोदर आपल्या गणेश भाऊनं 2 कुत्र्यांच्या जेवणाची सोय केलेली आहे. एक त्याची आई आणि एक त्याचं पिल्लू. 2 मिळून मस्तपैकी बिस्किटं खात आहेत. आणि ते आमच्या सकाळचा नाश्ता आहे. पण जाऊ द्या, त्यांना पण भूक लागली असेल म्हणून आम्ही आता त्यांना दिलेले बिस्किटं. आम्ही पुढं बघूया, काय तर करेल आम्ही आमचं. काय एवढं टेन्शन नाही आहे. मस्त खाता येईल. भारी पिल्लू आहे, बारकं छोटंसं. आता एवढं लांबून नाही, जवळून दाखवू शकत नाही, कारण की जवळ गेलं की ती पळून जाते. त्याची मम्मी बघा इकडं साईडला बसली आणि ते बिस्किट खात आहे. तुम्ही बघू शकता, त्याची मम्मीने बिस्किटला तोंड पण लावलं नाही, पण ते खात बसले. म्हणजे पहिल्यांदा त्याचं पोट भरेल, मग त्याची मम्मी खाणार. जसं आपल्या घरी असतं तसं शेम. बघा कसं खात आहे, खात बसले ते. झालं आता त्याचं पोट भरलं. आता त्याची मम्मी गेली पुढं आहेत बिस्किट. नाही तो खातोय परत, अजून बसली बघा त्याची मम्मी. अजून किती खातोय काय माहिती. भरपूर टाकलेत आम्ही बिस्किटं, दोघांना पण पुरतील. झालं त्याचं पोट भरलं. आता त्यानंतर त्याची मम्मी जेवाय गेली बघा. म्हणजे पहिल्यांदा तिने त्याच्या मुलाचं पोट भरलं, त्यानंतर आपलं स्वतःचं. मित्रांनो, आपलं जेवण झालेलं आहे. आता आपण झोपणार आहे. तर गुड नाईट सगळ्यांना.